नमस्कार मित्रांनो, माझा विवेक या उपक्रमात मी अक्षदा मुकेश पाटील इयत्ता 5वी शाळा खोकरपाट विवेक कथा सादर करीत आहे। गोष्टीचे नाव लोभी कुत्रा। एक कुत्रा असतो, त्याला एके दिवशी त्याला खूपच भूक लागते। मग तो घरोघरी शोधत असतो भाकर। मग तो म्हणतो, मग त्याला एका घरच्या बाजूला एक भाकर पडलेली दिसते। मग तो तोंडात पकडतो आणि नदीकाठी जातो। मग तो म्हणतो, पाण्यात बघतो की त्याच्यासारखा एक कुत्रा होता, त्याच्या तोंडात पण भाकर होती। मग तो विचार करतो की ही भाकर आपण घेतली तर आपल्याकडे 2 भाकर होतील। मग तो विचार करतो कशी घेऊ भाकर। मग त्याच्या डोक्यात एक युक्ती येते। तो म्हणतो, आपण याच्या आधी कधी भुंकलं तर तो भाकर त्याची देऊन दिला आपल्याला। मग तो भुंकतो, त्याची तोंडातली जी भाकर असते ती पाण्यात पडली। मग तो ती भाकर घ्यायला उडी मारतो पाण्यात। मग ती भाकर तर त्याला काही मिळत नाही, पण तो पाण्यात वाहून जातो। मग त्याला भाकरही मिळली नाही आणि त्याचा जो जीव असतो तो पण वाचला नाही। जय विज्ञान जय विवेक मित्रांनो, तोंडात असलेली भाकर सोडून कुत्रा पाण्यातील प्रतिबिंबातील भाकरीसाठी भुंकतो। भाकर पाण्यात पडते, कुत्रा पाण्यात बुडतो व सर्व संपते। येथे विवेकता संपली। माझा विवेक सांगतो, संघर्ष करून कुत्रा भाकर मिळवतो, पण ती खाऊन त्याचे पोट भरले असते, परंतु बुद्धी भ्रष्ट झाली, विवेक हरवला आणि केवळ लोभापायी तो अभागी प्रतिबिंबावर भुंकतो आणि हावरटपणामुळे भाकर गमावून बसतो। मित्रांनो, माणसाचे सुद्धा असेच असते। जे स्वतःजवळ आहे त्यात तो समाधानी नाही, तो सामान्य असतो व विद्वान जळत अडकला तर तोंडावर आपटल्याशिवाय राहत नाही। माझा विवेक म्हणतो, अधिलोभामुळे रावणाचा नाश झाला, गौरवांचा सत्यानाश झाला। कुत्र्याप्रमाणे हात सोडून दुसऱ्या मागे न लागता आपण आपल्या गरजा निश्चितच कराव्यात। लोभ सोडावा, समाधानी व्हावे। जीवनाला मर्यादा आहे, नदीला किनारा आहे, समुद्राला देखील आहे। ते दोघे किनाऱ्यावरच सुंदर वाटतात व किनाऱ्याबाहेर आले की जीव घेणे ठरतात। अशा वेळी एकच उपाय, विवेकाच्या दारी राहे निरंतरी, राहे क्षणभरी, बुद्धीची आवारी राहे निरंतरी। संत कवी म्हणतात, मन मरे माया मरे, मरमर गए शरीर, आशा तृष्णा न मरे, कह गए दास कबीर। अर्थात शरीर थकेल, मन मरेल, पण आशा कधीच मरत नाही। अशा वेळी माझा विवेक सांगतो, लोभी माणूस आपले तन मन धन व सर्वस्व गमावून बसतो, पण आपल्या हवरटपणामुळे काहीही गोष्ट गमावून बसतो। परिस्थितीला द्वेष करत आपण दुसऱ्यांपेक्षा कमी सुखी आहोत, ह्या भावनेने जगत खरा आनंदाला पारखा होतो। माझा विवेक सांगतो, जगण्यासाठी माणसाला किती हवे? पोटाला 2 वेळचे अन्न, अंग झाकायला वस्त्र, डोक्यावरील मातीचे किंवा कुटाचे